नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उपकेंद्राचा कायापालट होणार, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा संकल्प। जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत सभापती वैकुंठ पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। पेन तालुक्यातील जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची आढावा बैठक जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली। ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व उपकेंद्रांमधून दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तालुक्यातील अनेक उपकेंद्रांच्या इमारतींची अवस्था खराब झाल्याने त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। तसेच उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता असून रिक्त पदांची माहिती घेऊन ती भरून काढण्यासाठी आवश्यक अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले। नागरिकांना आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी औषधांचा नियमित पुरवठा करण्याबाबतही चर्चा झाली। तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्रातून नागरिकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे, असे सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले। बैठकीत ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली। गावांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी गट विकास अधिकारी, ग्रामसेवक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। साथीचे आजार पसरू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, डास प्रतिबंधक फवारणी आणि तसेच नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येणार आहे। ग्रामीण भागात जन आरोग्य शिबिरे आणि रक्त तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आरोग्य सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने काम केले जाईल असा विश्वास सभापती वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केला। या प्रसंगी त्यांच्या समवेत पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, पेन तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसेवक, पाणी विभाग शासकीय अधिकारी, उपसरपंच, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। स्वच्छता राहायला पाहिजे यासाठी बीडीओना आदेश आम्ही दिलेच आहेत। त्याचबरोबर भागामध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही जन आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आहे। रक्त तपासणी करायची ठरवलेली आहे आणि ते तसे आदेश या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी नकाते साहेब यांना दिले आहेत। त्यांनी तातडीने त्या प्रकारची कारवाई करून घेणार आहेत, जेणेकरून आरोग्य सुधारेल। त्याचप्रमाणे गावामध्ये स्वच्छतेसाठी प्रत्येक ग्रामसेवकांना सांगितलेले की स्वच्छता प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे। काही ठिकाणी डासांची फवारणी व्हायला पाहिजे, तसं सुद्धा काम ते येत्या आठवडाभरात काम करणार आहेत। भागामध्ये एक नवीन बदल जो आरोग्यरूपी बदल आहे तो बदल आम्हाला पाहायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो। या भागाचा आढावा घेत असताना आरोग्य विभागाचा आढावा होता। आरोग्य विभागाचा प्रमुख या नात्याने आज आरोग्य विभागाचे जे काही प्रश्न आहेत आपण पाहिले तर सगळे सब सेंटर म्हणजे उपकेंद्र जे आहेत ती उपकेंद्र अत्यंत वाईट अवस्थेत आहेत। ते उपकेंद्र सुधारण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करून तो रिपोर्ट DHOकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवायचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये डॉक्टर्सची जे काही कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी तसा रिपोर्ट आम्ही तयार करायला सांगितलाय। औषधांचा तुटवडा सुद्धा बऱ्याच ठिकाणी या मीटिंगच्या दरम्यान आम्हाला समजून आलाय, त्यामुळे औषधांचा सुद्धा पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि प्रत्येक सब सेंटर मध्ये सेवा अत्यंत चांगल्या रीतीने नागरिकांना मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। सरकारने जे काही नवीन भरती आहे ती भरतीची प्रक्रिया थोडी थांबवली आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला राज्य सरकार आपल्याला मनुष्यबळ आहे तो मनुष्यबळ पुरवठा केल्यानंतर आपण त्या ठिकाणी ती जी काय भरती आहे ती करणार। परंतु तसं असलं तरी जिथे कमतरता असेल तिथे सुद्धा नवीन नवीन डॉक्टर्स अपॉइंटमेंट करून नवीन नवीन जागा किंवा कोणाला चार्ज देऊन त्या ठिकाणची जागा रिक्त राहणार नाही आणि सेवेपासून नागरिक वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत।